लवकरच आषाढी एकादशी जवळ येत आहे. त्यासाठी बनवूया अगदी झटपट, मस्त, खमंग आणि कुरकुरीत अशी उपवासाची भजी. ही भजी बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी म्हणजे साबुदाणा भिजवण्याची किंवा बटाटा उकळण्याची गरज लागत नाही. अगदी जागच्या जागी झटपट ही कुरकुरीत भजी तयार होतात. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा. हा मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी आपण घेणार आहोत पाव वाटी भगर. ही सुद्धा मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे. भगर घेतल्यामुळे काय होतात की आपले उपवासाचे जे भजी आहेत ते मस्त हलके होतात आणि पचायला देखील सोपे पडतात. त्यामुळे आपण या ठिकाणी भगरीचा देखील वापर केलेला आहे. पुढे आपण कढईमध्ये साबुदाणा आणि भगर थोडं असं हलकंसं भाजून घेणार आहोत. साधारणतः 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. असे केल्यामुळे काय होते, साबुदाणा आणि भगर हलकी होते आणि पचायला अगदी सोपे पडते. शिवाय भजीच देखील मस्तपैकी हलकी आणि छान कुरकुरीत असे तयार होतात. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आपण बघू शकता साबुदाणा मस्त असा हलकासा छानपैकी मस्त भाजला गेलेला आहे. त्यामध्ये आता आपण भगर टाकून घेऊया आणि भगर सुद्धा आपण हलकीशी अशी 2 मिनिटं आता मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. साबुदाणा आणि भगर आता मस्तपैकी मंद आचेवर छान भाजून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि रूम टेम्परेचरला आपण त्याला थंड करून घेऊया. पुढे मी घेतला आहे एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा. आपल्याकडे जर मोठ्या आकाराचा बटाटा नसेल तर या ठिकाणी आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरी चालू शकेल. आता आपण या बटाट्याला पील करून घेणार आहोत, म्हणजे त्याची सालं काढून घेणार आहोत आणि नंतर त्याचे काप करून घेणार आहोत. बटाटा या ठिकाणी आपला पील करून रेडी झालेला आहे. आता आपण याचे काप करून घेऊया. जाड मोठे कसेही केले तरी चालतील आणि लगेच त्यांना आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून ते लाल पडणार नाहीत. त्यानंतर आता जे आपण भगर आणि साबुदाण्याचं मिक्सचर आहे थंड झालेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि त्याचे छान बारीक असे पीठ तयार करून घेऊया. हे बघा, आपण बघू शकता छान मस्त अगदी फाईन असे पीठ आपल्या या ठिकाणी साबुदाणा आणि भगरचे रेडी झालेले आहे. त्यामध्ये आता आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया. त्यामध्ये आता आपण कच्चा बटाटा टाकून घेऊया पाण्यात घातलेला. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो घालून घेऊया. आपण जर आलं खात नसाल तर आपण आलं या ठिकाणी स्किप देखील करू शकता. त्यानंतर घालूया 2 चमचे दही आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. मिश्रण मी एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेतले होते, कारण की ते माझे जार मला छोटे वाटले, म्हणून मी मोठ्या जारमध्ये ट्रान्सफर करून अगदी थोडेसेच म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी टाकून याला छानपैकी असे बारीक वाटून घेतले आहे. आपण बघू शकता की ती मस्तपैकी आता हे एकजीव असे झालेले आहे. परंतु या ठिकाणी मला थोडेसे पाणी अजून कमी वाटत आहे, त्यामुळे आपण बघू शकता अगदी थोडेसेच पाणी टाकलेले आहे, म्हणजे पाव कप या ठिकाणी मी पाणी टाकलेले आहे. पुन्हा आपण हे फिरवून घेणार आहोत. हे बघा, आता मिश्रण आपले वाटून रेडी झालेले आहे. आता आपल्याला हे बघा अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही असे मीडियम कन्सिस्टन्सीचे म्हणजे गोळ्या स्वरूपात आपल्याला भजे असे सोडता येतील अशा पद्धतीचे हे रवण हवे आहेत. अगदी पातळ झाले तर भजे खूप तेल पितात, त्यामुळे आपण ह्या कन्सिस्टन्सीचे आपल्याला या ठिकाणी रवण बनवायचे आहे. पुढे आपण तयार केलेले भज्यांचे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे भाजल्या दाण्यांचा कूट टाकून घेणार आहोत. त्यानंतर 1 टीस्पून जिरं टाकून घेतलेलं आहे. आपण जर कोथिंबीर खात असाल तर आपण या ठिकाणी कोथिंबीर टाकू शकता, अन्यथा आपण स्किप केली तरी चालू शकेल. थोडासा अगदी पाण्याचा हात लावायचा आहे आणि छानपैकी हे मिश्रण मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे आहे. भज्यांचे रवण या ठिकाणी तयार झालेले आहे. आता आपण हे झाकून साधारणतः 10 मिनिटांसाठी याला रेस्ट करून देऊया. एका बाजूला आपले रवण झाकून ठेवले आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता आपण चटणी करून घेऊया. त्यासाठी मी ते ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालत आहे, 1 चमचा दही, 1 चमचा साखर, मीठ घालत आहे, थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आपण घालत नसाल तर स्किप केली तरी चालू शकेल. मस्तपैकी छान फिरवण्याची चटणी तयार करून घेऊया. उपवासाचे भजे तळण्यासाठी आता आपले रवण रेडी झालेले आहे. आपण बघू शकता किती कमी वेळामध्ये अगदी झटपट असे हे रवण तयार होते. आता हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि एक गोळा काढून त्याची जशी आपण मूग डाळीची भजी घालतो ना त्याचप्रमाणे आपल्याला छोटी छोटी भजी घालून घ्यायची आहे. मस्त अगदी खावीशी वाटतात, इतकी छान ही भजी कुरकुरीत आणि मस्तपैकी स्वादिष्ट अशी तयार होतात. भजी आपण तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर मध्यम आचेवर भजी सगळ्या बाजूंनी छानपैकी खरपूस आणि खमंग अशी आपल्याला तळून घ्यायची आहे.
आता तुम्हाला एक या ठिकाणी टिप देऊ इच्छिते. आपण या ठिकाणी साबुदाणा भगर दोघंही व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आपल्याला जर भजी नसतील खायची किंवा आपण काही कारणाने तेलकट खात नसाल तर या ठिकाणी आपण ह्याच रवणाचे आप्पे केले, सोबतच आपण याचे थालीपीठ थापले तरीसुद्धा चालू शकेल. अगदी कमी तेलकट उपवासाचा पदार्थ झटपट ह्या सेम पिठापासून तयार होतो. आता आपण बघू शकता आपले जे उपवासाचे भजी आहेत ते छानपैकी असे तळून रेडी झालेले आहे. मस्त अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरचे आपले हे भजे आता आपण सर्विंगसाठी घेणार आहोत. एका ताटामध्ये काढून घेऊया. आपली कुरकुरीत भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. मस्त खमंग आणि चविष्ट अशी उपवासाची भजी, त्यावर मस्त तळलेली अशी हिरवीगार मिरची. आजचा आपला उपवासाचा चविष्ट मेनू बघा सर्विंगसाठी रेडी झालेला आहे. मी तुम्हाला एक भजा तोडून दाखवते. बघा अगदी आतमध्ये पोकळ आणि आतपर्यंत व्यवस्थित झालेला आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही उपवासाची भजी चवीला खूप छान लागतात. आज आपण एकाच पिठापासून 3 पदार्थ म्हणजेच आप्पे तसेच थालीपीठ देखील तयार करू शकता. याची सुद्धा टिप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सोबतच मस्त शेंगदाण्याची चिक्की आणि हिरवीगार चटणी मस्त तोंड लावण्यासाठी खूप छान अशी लागते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. माझ्या खमंग खानदेश नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.